मुंबईतल्या आणि किंबहुना पालघरमधल्या महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी जाऊन पाहणी केलेली होती। आणि याच वेळेला ही पाहणी करत असताना जे वाढवण बंदर आहे हे देशातील सर्वात मोठं बंदर ठरणार असून त्यामुळे जगातील सर्वात मोठी जहाजं या ठिकाणी येऊ शकतील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। तसंच या भागात चौथी मुंबई उभारण्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला। या प्रकल्पाच्या पाहणीआधी फडणवीसांनी बुलेट ट्रेनचीही पाहणी केली। डिसेंबर 2027 पर्यंत बुलेट ट्रेनचं काम पूर्ण करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पालघर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पाची पाहणी करण्याकरता आम्ही आलो आहोत। येताना पहिल्यांदा आम्ही जे बुलेट ट्रेनचं बोईसर स्टेशन आहे त्या स्टेशनची पाहणी केली। त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि डिसेंबर 27 पर्यंत ते सगळं काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे। त्यामुळे त्या काळात मग आपल्याला बुलेट ट्रेन जी आहे ती या ठिकाणी मिळू शकते। जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे, ती आत्ता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं। पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल अशा पद्धतीची याची रचना आहे। या संदर्भात आता काम फार वेगानं पुढे चाललेलं आहे।